संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं गावचे भूमिपुत्र आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तालुक्याचे आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच प्रजासत्ताक दिन या निमित्तानं धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतीच्या आवारात आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आलं। यानंतर गावच्या सरपंच लता खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर जिल्हा परिषद शाळेतील ध्वजाचं पूजन जम्मू काश्मीर येथे सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे मेजर सुनील खताळ यांच्या हस्ते करण्यात आले। तर आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली। यावेळी गावातील बीजे खताळ जनता विद्यालयातील 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल शिक्षकांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याचबरोबर जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेला देण्यात आलेल्या इंटरॅक्टिव्ह या डिजिटल बोर्डाचं उद्घाटन खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बीजे खताळ विद्यालय जिल्हा परिषद शाळा धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं खताळ यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद खताळ, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच लताबाई खताळ, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, बीजे खताळ जनता विद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव खताळ, वैशाली मुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सकाराम भालेराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गीते आणि सर्व शिक्षक, धांदरफळ खुर्द सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, धर्मवीर शंभूराजे तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील सर्व तरुण मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज आपण सर्व प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहिलो। मी माझं भाग्य समजल मला आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मिलिंद असल, उमेश, बाकीचे सर्व आपले सहकारी यांनी 8-10 दिवसापासून माझ्या मागे लागले होते की भाऊ आपल्याला धांदरफळला यावं लागतं। आज शासकीय सुद्धा प्रांत कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता, परंतु मी तिथं त्यांना विनंती केली की मला ज्या गावामुळं, ज्या गावचा मी सुपुत्र आहे, भूमिपुत्र आहे, त्या गावात मला ध्वजावंदनासाठी जाणं गरजेचं वाटतं। त्यामुळे मी आज आपल्या सर्वांमध्ये आलो। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या बालगोपालांना येणाऱ्या कालावधीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन राज्यघटना ज्या पद्धतीने बनल्या गेली त्या राज्यघटनेमुळेच आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून तुमच्या गावातील एक सुपुत्र या संगमनेर मतदारसंघाचा आमदार झाला आहे, हे फक्त राज्यघटनेमुळे शक्य होऊ शकलं। तर माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, आपल्याला देशाबद्दल अभिमान आहे सर्वांना, परंतु आज राज्यघटनेमुळे आपल्या सर्वांना एक मान सन्मान मिळाला आहे। तो अखंडता कशी राहील यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे। जसं आता मला निश्चित अख्तर सरांचं अभिनंदन करावं वाटेल का रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा सर 2 वर्ष कुठल्याही प्रकारची मदत, आर्थिक मदत न घेता शाळेसाठी वेळ देत आहे। निश्चितच यापुढील कालावधीमध्ये सुद्धा माझा प्रयत्न राहील आपल्या गावाच्या विकासासाठी। यापूर्वी आपल्या स्वर्गीय बीजे खताळ दादा असतील यांनी ज्या पद्धतीने वेगळं नाव महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्यांचं जगामध्ये वेगळं नाव घेतलं जात होतं, आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या गावाचं नाव, आपल्या मातीचं नाव कशा पद्धतीने उज्ज्वल केलं जाईल, मोठं केलं जाईल, यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहील। सर्व विद्यार्थी असतील त्या सर्वांना शुभेच्छा देतो। मला पुढील मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।